महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून सुमारे 7.5 कोटी रुपये गायब झाल्याच्या आरोपानं देशभर खळबळ उडाली. त्याचवेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कुटुंबियांचा उज्जैनमधला जमीन घोटाळाही चव्हाट्यावर आलेला आहे आणि दरम्यानच्या काळात मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीबाबतही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि महाराष्ट्रातला शक्तिपीठ महामार्गसुद्धा भ्रष्टाचाराच्या हिंदू कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आता शक्तिपीठ महामार्गाबाबत आपण खूप चर्चा केली, त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं अयोध्या आणि उज्जैनच्या घोटाळ्यांच्या बाबत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. जून महिन्याच्या सुरुवातीला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. 7 जूनला त्यांनी समाज माध्यमावर या संदर्भातली पोस्ट केली होती. राम मंदिराला मिळालेल्या देणगी स्वरूपातील कोट्यवधी रुपयांचा हिशेब लागत नसल्याचा आरोप करून न्यायपालिकेनं या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारनं 13 जूनला विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन केली आहे आणि 15 जूनला SITचं पथक अयोध्येत पोहोचून त्यांनी मंदिरातल्या दानपेट्यांची तपासणी सुरू केली. श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील रक्कम मंदिरातील काही कर्मचाऱ्यांनी जमीन खरेदीसाठी आणि बंगले बांधण्यासाठी वापरल्याचा आरोप केला जातोय. राज्य सरकारनं SITला 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. एका वृत्तांतानुसार मंदिराचे कर्मचारी लवकुश मिश्रा हे दान रकमेची मोजणी करणाऱ्या टीममध्ये होते. पोलिसांनी त्यांच्या घरातून 10 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ट्रस्टच्या एका माजी अकाउंटंटनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मंदिराला दान मिळालेल्या दागिन्यांच्या नोंदीच ठेवल्या जात नव्हत्या. मंदिरातल्या कर्मचाऱ्यांनी एकदा तर 8 महिन्यांचं CCTV फुटेजच गायब केल्याचा आरोप त्यांनी केला. आणखी एका पडताळणीमध्ये असं आढळून आलंय की मुंबईच्या एका व्यापाऱ्यानं चांदीचा 3 किलोचा पुष्पहार आणि 1 किलोच्या पादुका दान केल्या होत्या. त्याची कोणत्याही प्रकारची पावती त्यांना दिली गेली नव्हती. SIT अशा अनेक प्रकरणांचा तपास करीत असल्याचं सांगण्यात येते. आता अयोध्येतल्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात ही देणगीच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय. समाज माध्यमांच्यावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिनेश फलाहारी महाराज यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. हमारे हिंदुओं के गौरव माननीय मुख्यमंत्री योगी जी को अपने खून से पत्र लिखा है और मांग की है कि जिस प्रकार अयोध्या में चंदे की रकम आभूषणों का घोटाला हो रहा है, उसी प्रकार मथुरा में भी हमारे कृष्ण कन्हैया के जन्म स्थान श्री कृष्ण जन्मभूमि मंदिर में भी कई वर्षों से लगातार चंदे की चोरी हो रही है. जब गुल्लकों को खोला जाता है तो CCTV कैमरे बंद कर दिए जाते हैं. रुपए, आभूषण, सोना, चांदी, हीरे, जवाहर सबका बंदरबान कर लिया जाता है. जो प्रबंधन कमेटी वाले पहले स्कूटर पे आते थे, आज करोड़ों की गाड़ियों में चलते हैं. करोड़ों अरबों के उनके कोठी बंगला फार्म हाउस हैं. उत्तर प्रदेश में नहीं, उत्तराखंड में भी इन्होंने जमीनें खरीदी हैं अपने नाम. तो जिस प्रकार हमारे करोड़ों हिंदुओं की आस्था के साथ खिलवाड़ हो रहा है, ये बहुत ही दुखद है. हमारी माननीय मुख्यमंत्री जी से मांग है इस पूरे प्रकरण की CBI जांच कराएं. यदि आप CBI जांच नहीं कराएंगे तो हम माननीय प्रयागराज हाईकोर्ट में एक याचिका लगाएंगे जिसमें मांग करेंगे कि कई वर्षों से अब तक जितना भी हमारे सनातन हिंदुओं की आस्था का जो दान पुण्य है उसको लूटा गया है, उस पूरे प्रकरण की हम CBI जांच की मांग करेंगे. और हमारे माननीय मुख्यमंत्री जी, आप इस पूरे प्रबंधन को अपने हाथ में ले लीजिए, क्योंकि यहाँ पर जिस प्रकार से घोटाले हो रहे हैं, यहाँ के पुजारियों के आप बयान दर्ज करवा सकते हैं. उन पुजारियों को सब कुछ मालूम है. जिस प्रकार से प्रबंधन कमेटी घोटाला कर रही है, ये बहुत ही दुखद है. इसमें करोड़ों हिंदुओं की आस्था का सवाल है. हमारे हिंदू मंदिरों में जिस प्रकार के
ये घोटाले हो रहे हैं जिससे आने वाले संतानों की भावनाएं आहत हो रही हैं। इन लोगों ने अपने नाते रिश्तेदार परिचितों के नाम अरबों खरबों रुपए की प्रॉपर्टी खरीदी है। जिस व्यक्ति की कोई इनकम नहीं थी, जो साइकिल पर आते थे, आज वो अरबपति हो गए। ये पैसा कहां से आ रहा है? ये बहुत ही चिंता का विषय है। इस पूरे प्रकरण की जब तक सीबीआई जांच नहीं होगी तब तक ये लोग पकड़े नहीं जाएंगे। श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात भाविकांच्याकडून मिळणाऱ्या देणग्या आणि दागिने यांचा अपहार करण्यात आला आहे। CCTV कॅमेरे बंद करून व्यवस्थापन समितीतील काही व्यक्तींनी कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा त्यांचा आरोप आहे। फलाहारी महाराज यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी स्कूटरवरून फिरणारे काही लोक आज हॉटेल्सचे मालक बनलेत। मंदिरातल्या देणग्यांच्या पैशातून त्यांनी अलिशान गाड्यांची खरेदी केली आहे आणि मोठाले बंगले बांधले आहेत। सध्या अयोध्या आणि मथुरा या दोन्ही प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी सुरू झाली। हिंदुत्वाच्या नावावर गेली अनेक वर्षे देशभर राजकारण तापवण्यात आलं, त्यावर निवडणुका जिंकण्यात आल्या। सुरुवातीला राम मंदिराच्या जमिनीच्या घोटाळ्याची खूप चर्चा झाली होती आणि आता तर थेट मंदिरातल्या दानपेटीतील रकमेच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे। सगळेच संबंधित घटक हिंदू आहेत। सगळेच घटक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंधित आहेत, म्हणजे परिवारातलेच आहेत। त्यामुळं या घोटाळ्यासाठी अन्य कुणाकडेही बोट दाखवता येत नसल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची आणि प्रवक्त्यांची मोठी अडचण झाली। भाजप शासित उत्तर प्रदेशातले राजकारण भ्रष्टाचाराने ढवळून निघालं असताना दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री स्वतःच भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात अडकलेत। मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या कुटुंबियांनी कथितरित्या केलेल्या जमीन खरेदी व्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समितीकडून चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसनं केली। इंडियन एक्सप्रेसनं मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह कुटुंबाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेला आहे। एक्सप्रेसच्या वृत्तामध्ये दावा करण्यात आला आहे की ज्या ठिकाणी नंतर पायाभूत सुविधा प्रकल्प जाहीर झाले किंवा विकास आराखड्यात जमिनीचा वापर बदलण्याचे प्रस्ताव होते, अशा भागामध्ये यादव कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी केली। आपल्याला आठवत असेल की आपल्याकडे समृद्धी महामार्गाच्या लगत किंवा कोकणातल्या नाणार प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक लोकांनी आधीच कवडीमोल दराने तिथल्या जमिनी खरेदी केल्या। नंतर त्या ठिकाणी प्रकल्पांची घोषणा झाली आणि त्या जमिनींचे भाव गगनाला भिडले। तशाच प्रकारचे व्यवहार थेट मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या नावावर झाल्याचं पुराव्यानिशी उघड करण्यात आलेलं आहे। इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार मुख्यमंत्री होण्यापूर्वी यादव कुटुंबाकडे उज्जैन आणि परिसरामध्ये 108 भूखंडांच्या मध्ये 150 एकराहून अधिक जमीन होती। त्यापैकी सुमारे 85 एकर जमीन मोहन यादव हे राज्याचे शिक्षण मंत्री असताना खरेदी करण्यात आली होती। डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत उज्जैन आणि परिसरात 137 भूखंड खरेदी करण्यात आले। ही सगळी मिळून 168 एकर जमीन आहे। मुख्यमंत्री झाल्यानंतर खरेदी केलेल्या 168 एकर जमिनीपैकी सुमारे 111 एकर जमीन नवे रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांच्या परिसरात आहे। स्थानिक रिअल इस्टेट व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार या भागात सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या रस्ते प्रकल्पांच्यामुळं भविष्यात या जमिनीच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। खरेदीदारामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोहन यादव आहेत, त्यांच्या पत्नी सीमा यादव, त्यांचा पुत्र वैभव, सून शालिनी, भाऊ नंदलाल आणि नारायण, बहीण कलावती, तसेच अन्य निकटवर्तीयांच्यापैकी निलेश यादव, रेखा यादव, अभय यादव अशी नाव आहेत। म्हणजे मोहन यादव 13 डिसेंबर 2023ला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा जमीन खरेदीचा वेग वाढला असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे। जमिनींच्या खरेदीचे व्यवहार थेट किंवा त्यांच्या मालकीच्या 4 रिअल इस्टेट कंपन्यांच्या मार्फत करण्यात आल्याचं एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे। रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की मोहन यादव राज्य सरकारमध्ये मंत्री झाल्यापासून म्हणजे 2021 नंतर त्यांच्या कुटुंबानं एकूण 253 एकर जमिनी विकत घेतल्यात।
यादव कुटुंबाचा उज्जैन परिसरात दीर्घकाळापासून रिअल इस्टेट व्यवसाय आहे. मोहन यादव हे उज्जैन दक्षिण मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार आहेत. याशिवाय ते 2004 ते 2010 या काळात उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते, तर 2011 ते 2013 या काळात मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. या संदर्भात भोपाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेते उमंग शिंगार यांनी असा आरोप केला आहे की विशिष्ट भागामध्ये सरकारी प्रकल्प आणून जमिनीच्या किमती नियोजनपूर्वक वाढवण्यात आल्या. या प्रकल्पांची घोषणा होण्यापूर्वीच तेथे जमीन खरेदी करण्यात आली होती. सर्व व्यवहार कायद्याप्रमाणे झाले आणि त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असा युक्तिवाद मुख्यमंत्री मोहन यादव करतील. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी आपली मागणी असल्याचं उमंग शिंगार यांनी म्हटलंय. इंदौर उज्जैन रोड वो जब 4 लेन की बात हुई तो कितने जमीनें खरीदी, कौन सी कंपनी थी जिसने पहले जमीन तय करी, फाइनल करी, 25,000 करोड़ में जमीनें खरीदी गई और आज वही जमीनें 1 से 2 लाख करोड़ की जमीनें हुई. कौन कंपनी थी? सरकार बताए, मुख्यमंत्री जी बताए. क्या उस कंपनी के डायरेक्टर जमीन मालिक के जन्मदिन में आप जाते हो, केक काट रहे हो, तो आपकी क्या उनसे मित्रता है ये भी बताए. माननीय पत्रकार बंधु, इंदौर भोपाल भी बाईपास बन रहा भोपाल में, यहां भी किस प्रकार से जमीनें तय की गई ये भी एक फाइल है. इसके बारे में भी आपको आने वाले समय में जानकारी देंगे. उज्जैनमध्ये 2028 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. तसेच इंदोरसह इतर अनेक शहरातील प्रकल्पांच्या मध्येही अशाच प्रकारचे जमीन घोटाळे झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या दारात ईडी आणि सीबीआय का पोहोचलेले नाहीत? 253 एकर जमिनीचा कथित घोटाळा चौकशीसाठी पुरेसा आधार नाही का, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी केला आहे. उज्जैन जमीन घोटाळा, अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळा आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावरील भ्रष्टाचाराचे आरोप अशी यादी खूप मोठी आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा या घोषणेचं वास्तव देशातील जनता ओळखून आहे, अशी टिप्पणीसुद्धा वेणुगोपाल यांनी केली. नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी आणि विरोधी पक्षनेते उमंग शिंगार यांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांचं म्हणणं आहे की मध्य प्रदेशातील भाजपच्या डबल इंजिन सरकारमध्ये आता लुटीचं इंजिन वेगानं धावायला लागलं आहे. स्वतः मुख्यमंत्री यादव या लुटीचे प्रमुख सूत्रधार बनले आहेत. मध्य प्रदेशातून केंद्रात गेलेल्या एका वरिष्ठ नेत्यानंच हे प्रकरण बाहेर आणलं असल्याकडचं सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे निर्देश केला आहे. त्यामुळं या भ्रष्टाचार प्रकरणाला पक्षांतर्गत संघर्षाचा नवीन कोणही जोडला गेलेला आहे. आता यातल्या कुठल्या प्रकरणांची चौकशी होते आणि संबंधितांना किती दिवसात क्लीन चिट दिली जाते हे बघावं लागणार आहे. धन्यवाद.